हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रियरूम ब्लॉग वन्स अगेन. आता खूप दिवसांनी ब्लॉग केलेला नव्हता, तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते आहे. कारण ओमची तब्येत गेले काही दिवस बरी नव्हती, तर आता तो पूर्णपणे बरा झालाय आणि आम्ही त्याला आता घरी आणलाय. ऍडमिट होता तो आणि आता त्याला घरी आणलाय. तो पूर्णपणे बरा आहे. तुम्हाला खूप मागच्या माझ्या ब्लॉग्स मधून कळालं असेल की आम्ही आता जळगावला आलेलो आहे, माझ्या माहेरी आलोय. तर आता आम्ही निघालो, नवरात्रीचे दिवस चालू आहे, तर आम्ही आता निघालेलो आहोत जळगावच्या नवरात्री उत्सवाला. तिथे सेल वगैरे असतात, सुभाष चौक इथे तो भरतो. तर मी सुद्धा खूप वर्षांनी जाते, कारण आधी मी लहान होती तेव्हा तिथे खूप असे दुकानं स्टॉल्स वगैरे असायचे, पण आता मी खूप वर्षांनी जाते, तर माहित नाही कसा असेल तो सेल नवरात्री उत्सव तिथला. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो लेट्स गो. रस्त्याने निघालोय, खूप जास्त गर्दी आहे. आम्हाला गाडी पार्क करायला जागा मिळत नव्हती, कशी तरी गाडी पार्क केली आणि आता मी चालत चालत शॉप्स परत. देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला दुकानं पाहायला मिळाली, ती म्हणजे पूजा सामग्री, दिवे, बांगड्या, ज्वेलरी, पर्सेस, कोल्ड ड्रिंक्स, भांडी, लहान मुलांची खेळणी इत्यादी. सगळ्यात पहिल्या दुकानात आम्ही आलो ते ज्वेलरीच्या. इथे 40 रुपयात छान ज्वेलरी होती. कोणतीही वस्तू फक्त 40 रुपये. त्यात मंगळसूत्र, चैन, छोट्या पर्सेस, हेअर ॲक्सेसरीज, इयरिंग्स, अंगठ्या या वस्तू होत्या. या नवरात्री बाजारात इतकी गर्दी होती की पायही ठेवायला इथे जागा मिळत नव्हती, जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय. आम्ही आता इथे आलो हर माल 10 रुपयाच्या शॉपवर. इथे की चेन्स, छोट्या मुलांचे गॉगल्स, हेअर क्लिप्स असा सामान होता.
लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे पाळणे होते. हे आले बांगड्यांचे दुकान. या शॉपवर लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्व प्रकारच्या बांगड्या होत्या. आता मी आलो देवांच्या पूजा सामग्री मिळतात त्या दुकानांकडे. इथे रांगोळ्या, हळदी कुंकू, देवीच्या ओटीचा सामान, देवीची वस्त्रे हे सगळे सामान होते. आज पुरतं एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.